नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधान प्रतिमेची विटंबना केल्याबद्दल माणगाव गावामध्ये निषेध व्यक्त करून गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं गाव बंद ठेवण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना परभणी इथल्या माथेफिरू समाजकंटकांकडून दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी केली आहे. ही घटना अतिशय निंदनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध होत आहे. या घटनेचा पडसाद माणगावात उमटते. बौद्ध समाजातील सर्व अनुयायांनी आणि ग्रामस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सुनील चव्हाण, नंदकुमार शिंगे, शिरीष मधाळे, योगेश सनदी यांनी निषेध व्यक्त केला. या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटना, माणगाव व्यापारी संघटना यांनी पाठिंबा दर्शवला. या निषेध सभेस योगेश कोठवळे, निलेश गवळी, बाबासो संदी, बाबासो कांबळे, नितीन गवळी, बाबूराव कांबळे, रोहित गवळी, भिकाजी शिंगे, बाळासो कांबळे, राहुल गवळी, सुभाष गवळी, फारुख नदाफ, दिग्विजय कांबळे, अक्षय बिराजे, अवी सनदी, प्रतीक कांबळे, अनमोल कांबळे, सचिन कांबळे तसेच बौद्ध समाजातील इतर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच सर्व सदस्य यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनाचा स्वीकार करून ग्रामपंचायतीच्या वतीनं, मानगावच्या बौद्ध समाजाच्या वतीनं आवाहन केल्याप्रमाणे या ठिकाणी गावातील सर्व व्यापारी लोकांनी आपली दुकानं बंद ठेवून या ठिकाणी आमच्या निषेधामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. 100% गाव बंद आहे. अगदी आपल्या त्यांनी सहकार्य केलेलं आहे. तर सर्व दुकानदारांचं, व्यापाऱ्यांचं, ग्रामपंचायतचं या ठिकाणी मी बौद्ध समाजाच्या वतीनं जाहीर आभार मानून आपण या गावाच्या वतीनं, समाजाच्या वतीनं या निष्कृत केलेला आहे. सरकारनं, नालायक सरकारनं हा प्रकार घडलेला आहे आणि या देवेंद्र फडणवीस सरकारला जाब विचारला पाहिजे संपूर्ण समाजानं की परत जर अशी आमच्या समाजाच्या कोणत्याही कार्यावर किंवा कोणत्याही नेत्यावर जर तुम्ही जर कारवाई करत असाल तर संपूर्ण भारतभर त्याचा प्रतिसाद उमटेल. नालायक सरकार आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लोक बघून, आमचा समाज बघून त्या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन चालू आहे. परभणीमध्ये भीमनगरमध्ये घुसून त्यांची घरात जाऊन हुडकून त्यांच्या गुन्हे दाखल केलेला आहे. हे फार चुकीचं आहे आणि त्याचे गुन्हे हे तात्काळ मागे घ्यावेत व परभणीमध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी तुम्ही प्रशासनाला आदेश द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो आणि ज्यांनी हे कृती केले त्याला फाशी शिक्षा व्हावी अशी या मागणी करतो आणि मी माझी मनोगत संपवतो. जय महाराष्ट्र, जय भीम. राज्यघटनेमुळे आज आपल्या भारतातील सर्व राजनैतिक, सामाजिक, आर्थिक राज्यकारभार पाहिला जातो. अशा या महान कायद्याचा परभणी येथील एका समाजकंटकाकडून खूप दुर्दैवरित्या या महान अशा आमच्या कायद्याचा अपमान करण्यात आला. या अपमानाचा मी सर्वप्रथम बौद्ध समाज माणगाव व समस्त माणगावच्या ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त करतो. तसेच हे जे कृत्य घडवून आणले आहे, या कृत्य करणाऱ्या जो कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आमच्या बौद्ध समाज असेल तर भीम अनुयायांनी त्याला चांगलं ठेचून काढलेलं आहे. तरी देखील ही शिक्षा त्याच्यासाठी की ही 75 वर्षे पूर्ण होत आहे आणि संपूर्ण भारत आणि जगभर भारतीय संविधानाचा जागर केला जात आहे. अशा पार्श्वभूमीवर परभणी शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समाजकंटकांनी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली, विटंबना केली आणि ही घटना काही आंबेडकरवादी लोकांनी पाहिली आणि त्या लोकांनी ताबडतोब त्या समाजकंटकाला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि त्याच्यामध्ये कठोर कारवाईची मागणी केली. असं असताना सुद्धा प्रशासनाने सरदशीर मार्गाने निषेध करणाऱ्या आंबेडकरवाद्यांना धरपकड करून कोम्बिंग ऑपरेशन करून अन्यायाने अत्याचार केला जात आहे. तर एकीकडे
आपण भारतीय संविधानाची 75 वर्षे साजरी करतो आहोत. सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोक आज संविधानामुळे बांधून ठेवण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि म्हणून असे हे संविधान अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर एक प्रकारे कट कारस्थान आणि षडयंत्र केलं जात आहे. अशा या दुष्प्रवृत्तीला, या समाजकंटकाला आणि राष्ट्रद्रोही प्रवृत्तीवर ताबडतोब कारवाई करून ह्याच्यामागे कोण सडका मेंदू आहे त्या मेंदूवरती कारवाई करून त्यांना त्वरित लोकांच्या समोर आपण आणलं पाहिजे, प्रकाशामध्ये आणलं पाहिजे आणि कठोरात कठोर त्यांना शासन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे मी कोम्बिंग ऑपरेशन करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा निषेध करतो. या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं, दलित मित्र समाजभूषण संघटना महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि कठोर कारवाईची मागणी करतो. समाजभूषण अनिल कांबळे, माणगावकर. माणगावहून शिवसिद्ध न्यूजसाठी शिरीष मधाळे.